डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल, ज्युनियर कॉलेज आणि गॅलेक्सी प्री स्कूल संगमनेर. प्ले ग्रुप ते इयत्ता 12वी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा. इयत्ता 10वी आणि 12वीच्या पहिल्या बॅच पासून 100% उत्कृष्ट निकालाची परंपरा. स्कॉलरशिप, ऑलिम्पियाड, ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस. अकोले बायपास रोड, गणेश नगर, गोल्डन सिटी, संगमनेर. संपर्क 95 790 54 084. श्रीगोंदा शहरामध्ये साकार होणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी येणाऱ्या अडचणी शासनानं लवकर दूर करून या शासकीय जागेवर केलेलं खाजगी अतिक्रमण तात्काळ हटवावं. त्या जागी छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य दिव्य स्मारक उभारावं. या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडनं श्रीगोंदा तहसील समोर रक्ताभिषेक आंदोलन केलं. या आंदोलनाप्रकरणी 7 जूनला प्रशासनाला पत्रही दिलं होतं. मात्र शासनानं अद्यापर्यंत कोणतीही कार्यवाही न करता समोरील व्यक्तीला नोटीस काढून वेळ दिल्यामुळं त्या व्यक्तीनं न्यायालयात जाऊन या जागेला स्टे आणलाय. त्यामुळं संतप्त झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी रक्ताभिषेक आंदोलन केलं. या आंदोलनाला काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार, माजी आमदार राहुलदादा जगताप, शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते, मीराताई शिंदे, राजेंद्र म्हस्के, मनोहर पोटे, बाळासाहेब दुतारे यांनी पाठिंबा दिला. तहसील कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेड व समस्त शंभू प्रेमींच्या वतीनं रक्ताभिषेक आंदोलन या ठिकाणी पार पडलं. रक्ताभिषेक आंदोलन करण्याची वेळ पुरोगामी महाराष्ट्रामध्ये येणं ही फार निंदनीय बाब आहे. ज्या महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकरांचा इतिहास आहे, वारसा आहे, छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजांच्या इतिहासाचा वारसा आहे, त्या संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी अडथळे निर्माण करणारी लोक आजही समाजामध्ये वावरत आहेत. आणि प्रशासनाला या लोकांना त्यांचं अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाला कुठलाही त्या ठिकाणी पाऊल उचलता येत नाही. ही फार निंदनीय बाब आहे. म्हणून संभाजी महाराजांचं स्मारक व्हावं, त्या स्मारकाला जी जागा प्रस्तावित आहे त्या प्रस्तावित जागेमध्ये असणारं खाजगी व्यक्तीचं अतिक्रमण प्रशासनाने काढावं, त्वरित काढावं. ह्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड आणि शंभू प्रेमींच्या वतीनं आज या ठिकाणी रक्ताभिषेक आंदोलन पार पडलं. मी, माझे सर्व सहकारी असतील, सर्व शंभू प्रेमींनी या ठिकाणी आपल्या रक्ताची आहुती या आंदोलनामध्ये दिलेली आहे. एकीकडं रक्ताचा अभिषेक घालत असताना रक्ताचं महत्त्व लक्षात घेऊन आम्ही लोकांना रक्तदानाचा देखील या ठिकाणी कॅम्प भरवला होता. म्हणजे आमच्या रक्ताभिषेकामुळं त्या ठिकाणी स्मारक होण्याचा मार्ग त्या एकीकडं मोकळा होईल आणि एकीकडं रक्ताभिषेक आंदोलन आणि एकीकडं रक्तदान शिबिरामुळं त्या रक्तदान झालेल्या रक्तपेटीमुळं अनेकांचे प्राण त्या ठिकाणी वाचवण्यासाठी मदत होईल, असा दुहेरी हेतू या आंदोलनातून आम्ही साध्य केलेला आहे. प्रशासनानं आम्हाला या ठिकाणी शब्द दिलेला आहे की उद्या 19 तारखेला कोर्टाची तारीख झाल्यानंतर, स्टे उठल्यानंतर तातडीने त्या ठिकाणचं अतिक्रमण काढून स्मारकासाठीचा मार्ग मोकळा करून देऊ, असं त्यांनी आम्हाला ज्यावेळेस आश्वासन दिलं त्यावेळेस आम्ही हे आंदोलन तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. परंतु जर पुढच्या सोमवारपर्यंत जर प्रशासनाने दिलेला शब्द पाळला नाही तर आज केलेल्या आंदोलनापेक्षाही तीव्र आंदोलन माझे सर्व संभाजी ब्रिगेडचे सहकारी, सर्व शंभू प्रेमी, सर्व शिवप्रेमी आम्ही एकत्रित येऊन सर्व राजकीय पक्षांनी देखील एकत्र येण्याचं आश्वासन आजच्या आंदोलनामध्ये केलेलं आहे. सर्वांना सोबत घेऊन येत्या सोमवारी याच ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल, याची प्रशासनाने नोंद घ्यावी. छत्रपती संभाजी महाराज यांचा 350 वर्षानंतर श्रीगोंदासारख्या संतांच्या पावनभूमीमध्ये एक भव्य असं स्मारक करायचा निर्णय इथल्या तरुणांनी घेतला. आणि त्या स्मारकासाठी विविध माध्यमांमधून आम्ही जवळजवळ 1.5 कोटी रुपये इतका निधी जमवला. परंतु ज्या ठिकाणी आपल्याला स्मारक करायचं आहे त्या ठिकाणी सरकारी जागेवरती एका खाजगी व्यक्तीने अतिक्रमण केलेलं आहे. आणि हे अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाकडे संभाजी ब्रिगेड असेल, समस्त शिवशंभू प्रेमी असतील यांनी वेळोवेळी मागणी केली. तत्कालीन तहसीलदार ढोकले साहेबांनी यामध्ये भरपूर असं सहकार्य करत त्या ठिकाणी पूर्ण फाईल पूर्ण करून अतिक्रमण हटवण्याचा मार्ग मोकळा केला. परंतु राजकीय भूमिकेमुळे त्या ठिकाणी तडकाफडकी बदली झाली आणि तहसीलदार मॅडम त्या ठिकाणी हजर झाल्या. 4 महिन्यांपासून मॅडम हजर झाल्यापासून या स्मारकाचं काम त्या ठिकाणी मागं पडलं. पाहते करते एवढीच भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतली आणि अतिक्रमण धारकाला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचं आरोप या निमित्तानं संभाजी ब्रिगेड आणि समस्त शिवशंभू प्रेमींनी आज तहसीलदारवरती केलेला आहे. आणि छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक काम हे रखडत चाललेलं आहे. याला प्रामुख्याने तहसीलदार मॅडम ह्याच जबाबदार असून त्यांनी तात्काळ त्या ठिकाणचं अतिक्रमण काढायची कारवाई करावी अशी समस्त शिवशंभू प्रेमीच्या वतीने या ठिकाणी मागणी करण्यात आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे, तालुका अध्यक्ष श्याम जरे, नाना शिंदे, दिलीप लबडे, विनोद मेहत्रे, भालूदादा मखरे, अनिल दहातोंडे, तुषार मोटे, हेमंत पाटील यांनी रक्ताचा अभिषेक केला. या जागेचा स्टे उठल्यानंतर एक नोटीस देऊन
नियमानुसार त्या जागेवरील अतिक्रमण काढून घेतलं जाईल. पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असं आश्वासन डॉक्टर क्षितिजा वाघमारे यांनी आंदोलकांना दिलं आणि त्यानंतर हे आंदोलन स्थगित केलं गेलं. गणेश कविटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753.